मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मला ना इतकं छान वाटतं ना की 6:30 झाले ना की 6:30च्या आधीपासूनच सगळे आपल्या ताई, माई, मावशी, आजी, बहिणी अगदी टीव्ही समोर बसलेल्या असतात. खूप छान वाटतं. नमस्कार सगळ्यांना, नमस्कार. म्हणजे आपण आहोत छत्रपती संभाजी नगर मध्ये बरं का, आणि तिथल्या या सगळ्या ताया आज आलेल्या आहेत आपल्या 16 सख्यांचा हा कार्यक्रमामध्ये. आणि मला खरंच खूप छान वाटतं की या सगळ्या ताया त्यांच्या सासरच्या जबाबदाऱ्यांमधून वेळ काढून इथे आलेल्या आहेत. म्हणजेच काय, माहेर वाशिणी माहेरी आलेल्या आहेत, हो की नाही? सगळ्या माहेर वाशिणी माहेरी आलेल्या आहेत, तर माहेरच्या आठवणी आता निघणारच ना. चला तर मग जाऊया त्यांच्यासोबत त्यांच्या माहेरच्या आठवणींमध्ये. ताई, तुझं नाव सांग. माझं नाव सुलोचना श्रीराम लाहोटी. माहेर कुठलं? बिडकीन. अच्छा. आणि सासर? छत्रपती संभाजी. बर, ठीक आहे. आणि भाऊजी काय करतात? भाऊजी एसटी मध्ये ऑफिसर होते, आता रिटायर झाले. रिटायर्ड झालेले आहेत. वा, रिटायर्ड लाईफ. रिटायर लाईफ. व्हेरी गुड. ताई, काय सांगशील माहेर बद्दल? काय तुला सांगा असं वाटतं? माहेर पण खूप गोड असतं, त्या आठवणी कायम असतातच. सासरी कितीही असू दे, पण माहेर माहेरच असतं. 2 दिवस जरी गेलं तरी खूप शांत झोप येते. असं इथे काही कमी नसतं, पण तिथे काय असतं ते इथे नसतं. ताई, पण काय सांगशील माहेर म्हटल्यानंतर कोण येतं तुझ्या डोळ्यासमोर? भाऊ, भाऊ येतो. आई, वडील. अच्छा. काय सांगशील एखादा प्रसंग बालपणातला? मी आणि माझे वडील एकदा माझ्यासाठी ड्रेस घ्यायला येत होतो बसनी. हा. रेल्वे स्टेशनवर उतरलो, त्यांचा खिस्सा कापला गेला. हो. पैसे गेले. म्हटलं माझ्याकडे खूप कपडे, मला नको. माझ्याकडे नव्हते, पण मी खूप सांगत होते खूप आहे, खूप आहे. ते म्हणे असं काही नाही, रडायचं नाही आणि खूप आहे सांगायचं नाही, काय आहे मला माहिती आहे. मैंने पिता से अमीर कोई नहीं देखा, जेब में एक पैसा नहीं ऐसा अमीर नहीं देखा. सबके जेब में बहुत होता है, लेकिन पिता जैसा अमीर मैंने कभी नहीं देखा. बरोबर. ते एका मित्राकडे घेऊन गेले, त्याचे पण पैसे घेतले, त्यांनी मला ड्रेस घेतला आणि मग आम्ही परत बिडकीनला गेलो. ही माझी खूप सुंदर आठवण आहे. खूप ड्रेस आले, खूप साड्या आल्या, पण त्याचे सर कधी त्यावेळेला बाबांनी घेतलेले कपडे ते अजूनपर्यंत स्मरणात आहेत, लक्षात स्मरणात आहेत. अर्थातच, कारण खिशात पैसे नसतील तरी आपल्या सगळे मुलांचे तो गरजा पुरवत असतो. आणि जसं तुम्ही बोललात, त्याच्यासारखा श्रीमंत माणूस जगात शोधून सापडणार नाही. वडिलांसारखा श्रीमंत माणूस नाही. आईचं आई पण सगळ्यांना दिसतो, पण वडिलांचं कधी कळून येत नाही. आई जेव्हा प्रेग्नंट असते, डिलेव्हरी होते, तेव्हा बाबा बाहेर चक्रा मारत असतो, काय होईल, कसं होईल. आणि बाबा असं असतो की बनेन फाटकं घालेल, पण मुलांना नवा कपडा दे. क्या बात आहे ताई. असं असतो बाबा. भाऊक झालीस वडिलांच्या आठवणींमुळे. येस, माझे आई बाबा आता नाही आहे, पण त्यांनी इतके चांगले संस्कार दिले की मी त्या संस्काराने मालामाल आहे. मला कुठेही कधीही कमी पडलं नाही. सासरी नाही, माहेरी नाही, मैत्रिणीत नाही. वा, क्या बात आहे. पण ताई, मला एक फक्त तुला इथे सांगायचंय की इतक्या वर्षामध्ये, म्हणजे जेव्हा आई बाबा असताना सुद्धा कधी आपण मनापासून किंवा त्यांना काही बोलू शकत नाही, पण आज या माध्यमातून काय तुला आई बाबांना सांगावं असं वाटतंय? बाबांना असं सांगायचं, तुम्ही खूप प्रेमळ होते, आमच्यावर करायचे, पण आईवर ते प्रेम व्यक्त नाही करू शकते. आणि जगात असे खूप माणसं आहेत, त्यांचं बायकोवर खूप प्रेम असतं, पण ते नाही व्यक्त करत. पण ते बायको असताना व्यक्त करा तुम्ही. का नाही करत? मुलांना म्हणता, सगळ्यांना म्हणता, ती लक्ष्मी असती म्हणून घर चालतं. आईचा एक दिवस नसतो. सकाळी पांघरून उचलण्यापासून रात्री पांघरून टाकण्यापासून ती 1000 काम करते. तिचे कोणत्याही शब्दात आणि कोणत्याही किमतीत मोल होत नाही. ती लक्ष्मी असते म्हणून घर घर असतं. आणि सगळ्यांनी आपल्या बायकोचं 2 शब्द कौतुक करावं, त्याला पैसे लागत नाही. नक्कीच ताई, खूप सुंदर बोलली आहेस तू, आणि खरंच खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. ताई, तू बसू शकते. धन्यवाद. त्या आठवणीनंतर सुरू करूया आपले हे मजेशीर खेळ. तेव्हा पहिल्या खेळासाठी आपल्याला ताया निवडायच्या आहेत, तर त्या लकी ड्रॉ साठी सगळ्या तायांनो तयार राहा.
या बॉक्समध्ये सफेद आणि लाल रंगाच्या चिठ्ठ्या असतात. ज्या ताईंच्या हातामध्ये लाल रंगाच्या चिठ्ठ्या आहेत त्या गेलेल्या आहेत आपल्या पहिल्या खेळामध्ये. कोण आहेत त्या ताया? उभ्या राहतानी. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. कारण लकी ड्रॉ मधून 13 ताया इथे आपल्या पहिल्या खेळामध्ये सहभागी झालेल्या आहेत. खूप खूप अभिनंदन तुम्हा सगळ्यांचं आणि शुभेच्छा सुद्धा. कारण तुमच्यापैकी 10 ताया जाणार आहेत पुढच्या फेरीमध्ये. पण ह्या फेरीतला खेळ काय ते तुम्हाला मी सांगतो. या फेरीतल्या खेळाचं नाव आहे, हा खेळ म्हणजे आपण लहानपणापासून स्टॅच्यू खेळत आलेलो आहोत. फक्त याच्यामध्ये काय आहे की संगीत वाजणार आहे आणि त्या संगीतावरती तुम्हाला सगळ्या तायांना अगदी छान नृत्य सादर करायचं, नाचायचंय तुम्हाला जसं येईल तसं. हा, आणि एका क्षणी मी म्हणेन स्टॅच्यू तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचं. जी ताई हलेल, जी ताई हसेल, जी ताई डोळे मिचकवेल ती ताई बाद. अशा 3 ताया बाद होणार आहेत आणि 10 ताया जाणार आहेत आपल्या पुढच्या फेरीमध्ये. आणि त्यातलीच होणार आहे आजच्या भागाची हुकमाची राणी. म्युझिक प्लीज. सिंगापूरचं कौतुक नाही मला कौतुक नाही शिमल्याचं इमल्याहूनही भारी आहे घरटं रांगोळ मैनेचं. सिंगापूरचं कौतुक नाही मला कौतुक नाही शिमल्याचं इमल्याहूनही भारी आहे घरटं रांगोळ मैनेचं. आमच्या खांदीवर मस्त चाललंय आमचं, आमच्या खांदीवर मस्त चाललंय आमचं, आमच्या खांदीवर. हे तुम्ही बाद झालेत. नमस्कार ताई. हल्ली ताई बाद झाली. तू बसू शकते. नमस्कार. माझा आशीर्वाद सगळ्यांना आहे. हातल्ला ताई. ताई बाद झालेली आहे. अरे हल्लेली आहे ताई. ताई ते बाजूला बसू शकते. या 10 ताया आलेल्या आहेत आपल्या पुढच्या फेरीमध्ये आणि या फेरीतला अरे मी एकटाच आहे. बाकीच्या 10 ताया आहेत कुठे? अरे तुम्ही माझ्या मागे आहात. माझ्या लक्षातच नाही. सगळ्या ताया माझ्या मागेच उभ्या आहेत. चला तर मग हा खेळ तुम्हाला आता मी समजावून सांगतो. हा खेळ आहे, इथे तुम्ही बघताय 3 वेगवेगळ्या रंगाचे फुगे आहेत. इथे आहे अबोली रंगाचा फुगा, पिवळ्या रंगाचे फुगे, गुलाबी रंगाचे फुगे इथे आहेत. आणि मी आता पिवळ्या रंगाच्या फुग्यांसमोर असा उभा आहे. मी जेव्हा म्हणेन अबोली तेव्हा इथे उडी मारायची. हा, पिवळा रंग म्हटल्यानंतर पुन्हा इथे उडी मारायचे, गुलाबी म्हटल्यानंतर इथे उडी मारायची. ओके, पुन्हा अबोली म्हटल्यानंतर टँक टँक इथे यायचं. ठीक आहे. आणि जी ताई चुकीची उडी मारेल ती बाद. यातल्या 5 ताया बाद होणार आहेत आणि 5 ताया जाणार आहेत आपल्या पुढच्या फेरीमध्ये. बघूया कोण आहेत त्या 5 ताया ज्या जाणार आहेत आपल्या पुढच्या फेरीमध्ये. कारण त्यातलीच होणार आहे हुकमाची राणी. आणि आता खेळ सुरू होतोय. चला, आणि त्यासाठी गुलाबी. शाबाश, ताई बाद झालेली आहे. गुलाबी त्या साईडला आहे. व्हेरी गुड. चला, एक ताई बाद झालेली आहे. बघूया गुलाबी. नमस्कार. बाद झालेली ताई. पिवळा अबोली. व्हेरी गुड. पिवळा, गुलाबी, गुलाबी. तिथे चांगलं उडी मारली. गुलाबी, पिवळा, अबोली, अबोली, गुलाबी. ओके, पिवळा, पिवळा, अबोली. हा, पिवळा, अबोली, पिवळा, अबोली, अबोली.
गुलाबी गुलाबी 1 2 3 3 टाळ्या बाद झालेल्या आहेत. व्हेरी गुड. तुम्ही 5 टाळ्या गेल्या पुढच्या फेरीमध्ये. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. उंच माझी उडी ग या खेळातून या 5 टाळ्या आलेल्या आहेत आपल्या पुढच्या फेरीमध्ये. आणि या फेरीतल्या खेळाचं नाव आहे हा खेळ असा आहे की प्रत्येक ताईसमोर एक डिश आहे. त्या डिश मध्ये पीठ आहे आणि त्या पिठाच्या आतमध्ये एक नाणं आहे. फुंकर मारत मारत ते आतलं नाणं बाहेर काढायचंय. ते नाणं बाहेर आल्यानंतर ते नाणं तोंडामध्ये ते पकडायचंय आणि धावत जाऊन जी तुमच्या समोरची जी लाल लाईन आहे ती पार करायची आहे. पहिल्या 2 ताया ती लाईन पार करतील त्या जाणार आहेत शेवटच्या फेरीमध्ये आणि त्यातलीच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. कसं वाटतंय ताई? खूप भारी वाटते. जशी झाशीची की राणी युद्ध कशी करायची आम्हाला तसं वाटतं की आम्ही घोड्यावर बसलो ना आता युद्ध करायचे. क्या बात आहे. खूप छान वाटते. एकदम एन्जॉय. आज आम्ही सगळं विसरलो घरचं. हे चालेल. क्या बात आहे. आपला हा खेळ कसा वाटला? मजेशीर आहे की नाही? मजेशीर तर आहे पण आता टेन्शन आलं की तोंड कसं होणार आहे नंतर. तर तीच तर गंमत आहे. ताई तुझं नाव सांग. माझं नाव प्रियंका बाळासाहेब आमले. आणि माहेर कुठलं? छत्रपती संभाजीनगर. आणि सासर? इथलेच. छत्रपती संभाजीनगर. भाऊजी काय करतात? बिझनेसमॅन आहेत. बिझनेस. ओ माय गॉड. व्यवसाय. ओ हो. बरं लग्नानंतर पहिला चित्रपट कुठला बघितला? गदर आत्ताच बघितलं. गदर. हो. लग्नानंतर पहिला चित्रपट बघितला तो गदर. किती वर्ष झाली लग्नाला? 2.5 वर्ष. काय प्रगती? प्रगती म्हणजे फक्त आता एक क्लिनिक झालंय, अर्ध घर झालंय, संसाराला धक्का लागलाय. वा. खरंच खेळ खूप छान आहे. आता आम्ही घरातले सगळं विसरून इथं खेळतोय असं वाटतच नाहीये की आम्ही आमचं बॅक ऑफ द माइंड क्लिनिक आहे, घर आहे, संसार आहे, माहेरी आल्यासारखं वाटतंय. हो की नाही? क्या बात. एकदम जोरदार टाळ्या. ताई तुमचं नाव सांग. प्रतिभा राजेश आमले. प्रतिभा ताई. माहेर कुठलं? छत्रपती संभाजीनगर. आणि सासर? छत्रपती संभाजीनगर. लव्ह मॅरेज नाहीये पण आत्या मामाच्या घरी दिली. मी काहीच विचारलं नाहीये. काहीच विचारलं नाही मी. आधीच सगळं सांगून दिलं. हरकत नाही. मामाच्या घरीच दिलेलं. हा मग ते लहानपणापासून सुरुवात झालेलीच असते. हा हो म्हणते. आणि मला सांगा कोण होणार तुमच्यापैकी हुकमाची राणी? तू होणार नाही हुकमाची राणी? होईल ना, का नाही होणार? अरे क्या बात आहे. व्हेरी गुड. असा कॉन्फिडन्स पाहिजे. आणि आता आपण खेळाला सुरुवात करणार आहोत. काय तुमची वेळ सुरू होते. 1 थांबा 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 3 म्हटल्यानंतर हात सगळ्यांचे मागे. हा 1 2 3. चुलीवरती जेवण करताना आठवा. चुलीवरती जेवण करताना कशी म्हणतात. अरे क्या बात आहे. व्हेरी गुड. हा बाजूला बाजूला. पीठ पुसायचं नाही. चेहऱ्यावरचं पीठ पुसायचं नाही. चेहऱ्यावरचं पीठ पुसायचं नाही. बाजूला बाजूला. हा व्हेरी गुड. हा व्हेरी गुड. पीठ पुसायचं नाही चेहऱ्यावरचं. सुंदर प्रेमाची या खेळातून 2 ताया विजेत्या झालेल्या आहेत आणि त्या ताई आहेत ही ताई आणि ही ताई. खूप खूप अभिनंदन. पण या खेळामध्ये ज्या सगळ्या तायांनी ब्युटी पार्लर मध्ये जाऊन जो काही मेकअप केलेला आहे तो एकदा बघून घ्या. बघून घ्या. कुठे गेली ती ताई? हा ताई ताई जरा इथं बघून घ्या. ताई ताई हे भाऊजींनी समजा बघितलं आता तर भाऊजी काय म्हणतील? गाव का? आणि इथं बघा. इथं बघा. हा जो नाकावरती एक ब्युटी स्पॉट आहे. कसं वाटतंय? छान वाटतंय. छान वाटते. क्या बात आहे ताई. हा मेकअप कुठे केलेला आहे? इथेच केलेला आहे. जोरदार टाळ्या 5 तायांसाठी होऊन जाऊ देत. आणि पुन्हा एकदा अभिनंदन या दोन्ही तायांच्याकडे. या दोन्ही ताया गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या फेरीमध्ये आणि या 2 तायांपैकी होणाऱ्या आजच्या भागाची हुकमाची राणी.
कसं वाटतंय आता शेवटच्या फेरीपर्यंत आलीस? खूपच छान. खूप छान वाटतंय. कॉन्फिडन्स आला. आता कॉन्फिडन्स आला. पण मग आता समजा तू या खेळातून हुकमाची राणी झालीस तर काय करशील? खूप आनंद होईल. ओके ताई, कसं वाटतंय शेवटच्या फेरीपर्यंत आलीस आणि आता ह्यातलीच होणार आहे हुकमाची राणी, कसं वाटतंय? आता खरंच छान वाटतंय. आता असं वाटतंय मीच होणार हुकमाची राणी. ही ताई म्हणते मीच होणार हुकमाची राणी. तरी आता चालेल. खूप आनंद आहे. खूप आनंद आहे. हो. तरी चालेल, म्हणजे ही हो. हुकमाची राणी झाली तरी चालेल. चालेल. ती झाली म्हणजे मी झाली, मी झाली म्हणजे ती झाली. अच्छा, एकाच घरात जाणार ना गिफ्ट. का म्हणजे जावा आहे? हो मग. अच्छा, हे असं आहे तर आताच कळलेलं आहे, दोन्ही जावा आहेत. पण क्या बात आहे, जावा समोरासमोर आलेले आहेत. व्हेरी गुड. पण असं वाटत असेल की नाही बाई, जाऊ असले तरी पण मीच होणार आहे नाही बाबा. नाही, असं काहीच नाही वाटत. हे मग ह्यानं डिक्लेअर करून टाकूया. चालेल, काहीच हरकत नाही. पण हरकत नाही, दोन जावाई ते समोरासमोर आलेले आहेत. हा कांटे की टक्कर है अभी, देखते हैं. चला तर मग सुरू करूया आपला हा खेळ. आणि या खेळाचं नाव आहे, जे दोन फुगे इथे ठेवलेले आहेत, पिवळा आणि निळ्या रंगाचा इथे फुगा आहे. ठीक आहे, तर दोन हे जे फुगे ठेवलेले आहेत, हा पिवळा आणि निळ्या रंगाचे फुगे आहेत. एक फिजिबल एक अनविजिबल. तर पिवळ्या रंगाचा फुगा आहे. ओके, म्हणजे तुम्हाला छान व्यवस्थित स्पष्ट दिसतंय. ओके, आता हा पिवळ्या रंगाचा फुगा तुम्हाला फोडायचा आहे 1, 2, 3 म्हटल्यानंतर. पण तो फोडायच्या आधी तुमच्या डोळ्यांवरती पट्टी बांधण्यात येणार आहे. त्याच्यानंतर एक म्युझिक वाजवलं जाणार आहे, गाणं वाजवलं जाणार आहे. त्याच्यावरती तुम्हाला नृत्य सादर करायचंय, गोल गोल फिरायचंय. जसं ते संगीत थांबेल त्यानंतरच तुम्हाला फुगा फोडायला जायचंय. जी ताई पहिल्यांदा फुगा फोडेल ती होणार आहे आजच्या भागाची हुकमाची राणी. ओके, तर मग सुरू करूया आपल्या या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे आंधळी कोशिंबीर. आणि त्यासाठी मी दोन्ही ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे आणि ताईंच्या डोळ्यावर पट्टी बांधायची. म्युझिक प्लीज. सगळं नाचायचंय. हा, मस्त. गोल गोल फिरायचंय, गोल गोल फिरायचंय, गोल गोल फिरायचंय. हा, थांबलंय म्युझिक थांबलंय. फुगा फोडायला जा. हा, मागे काही तुम्ही सांगू शकता, तुम्ही गाईड करू शकता, पण जागेवरूनच. हा, फुगा फोडायचंय. व्हेरी गुड. हा, व्हेरी गुड. शाबास. ये पाहत. हा, हाताने स्पर्श नाही करायचंय, स्पर्श करायचं नाही. हा, व्हेरी गुड. फोड फोड फुगा फोड, फुगा फोड, फोड फुगा. हा, ओके, व्हेरी गुड. हा 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 व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. शाबास 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 शाबास. हाताला स्पर्श करायचा नाही, हाताला स्पर्श करायचा नाही. आणि या खेळातून विजेती झालेली आहे ही ताई. खूप खूप अभिनंदन. आणि आजच्या भागाची हुकमाची राणी झालेली आहे ही ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि उपविजेती ठरलेली आहे ही ताई. तुझं खूप खूप अभिनंदन ताई. कसं वाटतंय? छान वाटतंय. उपविजेती तू झालेली आहे, कसं वाटतंय? खूप हा, छान. तुझी जी जाऊ आहे ती मी तुला हरवलंय. इट्स ओके. मोठ्या आहेत त्या, जिंकल्याच पाहिजेत. आणि आता तू जिंकली असतीस तर मग शेअर केलं असतं मी. अच्छा, काय जावांमध्ये प्रेम आहे रे बाबा. क्या बात आहे. हरकत नाही ताई, तुझं पुन्हा एकदा अभिनंदन. आणि ताई तुझं सुद्धा अभिनंदन, कारण तू झालेली आहेस आजच्या भागाची हुकमाची राणी.
हुकुमाची राणी झालेली आहेस तू. काय वाटते ते, काय सांगशील? खूप छान वाटते. क्या बात आहे. बरं मला सांग, सगळ्यात आधी कोणाला कळवणार आहेस? नवऱ्याला नवऱ्याला. काय असतं त्याचे, काय म्हणेल तू? शाबास. काय नावाने हाक मारतो घरी? प्रतिभा. प्रतिभा. ओके, ठीक आहे, हरकत नाही. ते खूप छान, अगदी मनापासून तुझं पुन्हा पुन्हा अभिनंदन. धन्यवाद. हुकुमाची राणी झालेली असतो. एक सेल्फी तुझ्या बरोबर काढू.